नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी 1774 कोटीचा निधी 16 तारखेलाच मंजूर करून दिलेला आहे। त्यामुळे मागील काही महिन्यापासून प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील एकूण 90,34,000 पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर आता हे लवकरच पैसे जमा होणार आहेत। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र 90,34,000 शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य म्हणून प्रति शेतकरी दरवर्षी 6,000 रुपये दिले जाते। तसेच राज्य सरकारकडून सुद्धा 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना ही मदत दिली जाते। या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये थेट त्यांच्या खात्यावर जमा होतात। आता हा राज्य शासनाचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता येत्या मंगळवारी म्हणजेच 24 मार्च रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे। आता सरकारने यासाठी 1774 कोटीचा निधी मंजूर केला आहे। निधी वितरणास ही मान्यता दिलेली आहे। त्याबाबतचा सरकारी निर्णय ही म्हणजे GR ही काढण्यात आलेला आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। हे पैसे कधी मिळतील याबाबत शेतकऱ्यांना खूप उत्सुकता आहे, पण आता हे पैसे मंगळवारी त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। म्हणजे पुढील आठवड्यातील मंगळवार म्हणजे 24 मार्च रोजी हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे। प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर 1 आठवड्यात त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता दिला जातो। त्यानुसार PM किसानच्या 21व्या हप्त्यासोबत नमोचा 8वा हप्ताही जमा होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती, परंतु PM किसानचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरित झाल्यानंतरही नमोचा 8वा हप्ता जमा झाला नाही। नमोचा 7वा हप्ता सप्टेंबर मध्ये देण्यात आला होता। त्यावेळी राज्यातील 91,61,156 शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 1892 कोटी 61 लाख रुपये जमा करण्यात आले होते। मात्र 8वा हप्ता जमा करताना लाभार्थी संख्या खूप कमी होऊन ती संख्या आता 90,34,000 इतकी झाली आहे। आणि या सर्व पात्र शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावर हे पैसे मंगळवारी म्हणजेच 24 मार्च 2026 या रोजी त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। धन्यवाद।